भास्करराव तुम्हाला कोणाची नजर नको लागायला. मानलं तुम्हाला, मानलं म्हणजे 100% मानलं. भास्करराव तुम्ही एकदम माझ्या पावलावर पाऊल ठेवलंय बघा. एकदम असा बरोबर नेम लागलाय. करेक्ट. जसं ठरवलं होतं का नाही तसंच झालंय. वा. तुझ्यामुळं पहिल्यांदा या घरात धैर्याला घेऊन राडा झालाय. वा. आता खरी मजा येणार बघायला. मजा येणारच दादा. आईला लय अभिमान होता ना तिच्या लाडक्या धैर्याचा. सारखं आपलं माझं धैर्य असं करूच शकत नाही, माझा धैर्य असा वागूच शकत नाही, माझं धैर्य माझा धैर्य. आईला वाटते का मुजुमदारांचा वारसा धैर्यच पुढे नेणार आहे. धैर्याचा असा पत्ता कट करतो ना बघच. नीतू काय ग? हे द्यायला आले होते. दिलस? निघा जागी जाते. हे आता कशाबद्दल बोलत होते? धैर्य भाऊजींचा पत्ता कट करणार म्हणाले. म्हणजे काय करणार आहे? देवा, काय चाललंय या दोघांचं? अख्ख्या कोल्हापुरात तुला हीच मुलगी सापडली प्रेम करायला? बोलून तर बघायचं. कोल्हापूर मधल्या 1000 मुलींनी तुझ्यावर जीव ओवाळून टाकला असता रे. या ढोंगी कपटी स्वार्थी माणसाची नात मुजुमदारांची सून होऊ शकत नाही. कसलेही संस्कार नसलेली, स्वतःच खरं करणारी अतिशहाणी ही मुलगी, हीच तुला सापडली प्रेमासाठी? मला या सगळ्याचा इतका त्रास होत असेल तर धैर्यांना किती त्रास होत असेल. एवढं सगळं होऊन पण त्यांनी सगळ्यांपुढे माझी आणि भाऊंची बाजू घेतली. दामिनी मॅडमला माझ्याबद्दल आणि भाऊंबद्दल एक पण वाकडा शब्द बोलू दिला नाही. आणि तरी भाऊंच्या मनात त्यांच्याबद्दल अजून गैरसमज आहे. काय वाटत असेल धैर्यांच्या मनाला? मला काही पण करून त्यांच्या संग बोलायलाच पाहिजे.
भाऊ, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. सावे, खरं तर मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. कसं आहे ना, आता जे काही घडलं त्याबद्दल मी पण लई विचार केला. आजपर्यंत मी माझ्या हट्टापायी या मुजुमदारांविषयी म्हणायचो त्यांच्यात बदल होणं शक्य नाही. धोका देणं त्यांच्या रक्तातच आहे. बक्की, तूही मला किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला की धैर्य मुजुमदार बदलले आहेत, पूर्वीसारखे राहिले नाहीत. पण माझ्या दुराग्रहामुळं, हट्टी स्वभावामुळे मी ऐकूनच घेतलं नाही ग ते. मला काय वाटायचं माहिती आहे, जे आजपर्यंत कधी घडलं नाही इथून पुढे पण घडणार नाही. असं नाही. मी त्यावेळी खरंच चुकलो सावे. नाही, हे बघ, आपल्या हातून चूक घडली तर ती मान्य करायला काही हरकत नाही. आणि म्हणून मी आज मान्य करतोय की होय, माझी चूक झाली सावे. बघ ना, जो मुलगा स्वतःच्या आईचा विरोध पत्करून, तिचा राग पत्करून तुझ्यापासून उभा राहतो, तो माणूस भविष्यात नक्कीच तुला आयुष्यभर साथ देणार, यात मला अजिबात शंका नाही. धैर्याला ओळखण्यात माझी चूक झाली. म्हणून आता सांगतो, तुला तुझ्या आयुष्यात एकमेव जोडीदार कुणी असेल तर तो फक्त आणि फक्त धैर्य मुजुमदार. होय भाऊ, तुम्ही आमच्या लग्नाला. होय, मी स्वखुशीनं आणि मोठ्या आनंदानं तुझ्या आणि धैर्याच्या लग्नाला परवानगी देतोय. होय. आता जरी हे स्वप्न वाटत असलं ना, तरी मला माहिती एक दिवस हे नक्की खरं होईल. कारण माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि तसं पण पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात.
धैर्यांना सांगून येऊ का? त्यांना पण बरं वाटेल. धैर्य, धैर्य, कुठे गेले? धैर्य, 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 कुठे गेले? धैर्य, 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 धैर्य. वंसा, काय हो? सकाळ सकाळचं तोंडावर 12 का वाजल्यात? कसला विचार करताय? काही नाही. राहिलं नका सांगू. आणि तुमचा दोस्त कुठे? त्याला का आवाज देत होता? सूर्य डोक्यावर आला तरी अजून झाडू मारलं नाही त्यानं. पळून गेला का काय? धैर्य पळून जाणाऱ्यातले नाहीयेत. मग कुठं आहेत ते? असतील इथंच कुठेतरी असतील. असतील म्हणजे खरंच पळून गेले का काय? नाही नाही नाही, मला वाटतंय तसंच झालंय. भाऊ, वहिनी, भाऊ, आई, वहिनी, भाऊ, भाऊ बाहेर या. आई, अगं आई बाहेर या. काय झालं? भाऊ, अहो हे वंसाने आपल्याला कुठं सुद्धा तोंड दाखवायच्या लायकीचं सोडलेलं नाही. अख्ख्या कोल्हापूरमध्ये ह्यांचा अखेर कळा नाही. पण ते तर मुजुमदार धैर्य आपल्या वंसाला सोडून निघून गेला. काय? नाही, हे होणारच होतं. मला यात अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. नाहीतरी त्याची आई इथं परवा सांगून गेलीच होती, मुजुमदाराचा पोरगा आहे, लाखो पोरी जीव ओवाळून टाकतील. पटलं असेल त्याला. नाही भाऊ, धैर्यांवर लाखो पोरी जीव ओवाळून टाकतील असेच आहेत ते. अहो पण याचा अर्थ असा नाही की ते मला सोडून गेलेत. धैर्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे. बाय 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 बाय. इथं एवढा तमाशा झाला तरी ह्यांच्या प्रेमाचा उमाळा काय केला कमीच होत नाही. की पोरग इथं नाही हे उघड्या डोळ्याने दिसतंय, तरी सुद्धा ह्यांनी डोळ्यात कसली प्रेमाची पट्टी बांधल्या काय माहिती. काय आपले झालं की माझे धैर्य यांचं कौतुक हायच सोडून. कारण धैर्य कौतुक करण्यासारखेच आहेत. होय का? मग तुमच्या कौतुकाचे धैर्य आहेत कुठं? लावा जरा फोन.
नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. काय झालं? कट केला काय? नाही, फोन लागत नाही. बंद लागतो. लागणारच, बंदच लागणार. कारण त्यांचा फोन, त्यांचा संबंध, तुमचं नातं, तुमचं प्रेम सगळं आता बंद झालंय. हे लवकरात लवकर मान्य करा. एखादं गरीब पोरग बघा आणि त्याच्याबरोबर लग्न करून मोकळे व्हा. हे बघा वंस, ते तुम्हाला सोडून गेलेत. हे जेवढ्या लवकर मान्य करशील नाही तेवढाच तुम्हाला त्रास कमी होईल. नाहीतर आयुष्यभर मेरे धैर्य आएंगे असं जर करत बसला ना तर धैर्य कधीच येणार नाही. कारण तो विषय संपलाय आता. नीता, नीता, इरासाठी लवकर काढा घेऊन ये बघू. हो आई, आणते आणते. कशाला उगाच काळजी असलेली नाटकं करतेस? तुझ्यामुळे झालं हे सगळं. धैर्याला जर फरफडत घेऊन आली असतीस ना तर ही वेळच आली नसती. आता हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? अरे इराची अवस्था बघ. मला वाटते आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. अजिबात नाही. तिचं काय करायचं हे मी बघेन. मी बाप आहे तिचा, मी ठरवेन. आता डॉक्टरकडे जाणं जास्त गरजेचं नाही, पोलिसात जाणं जास्त गरजेचं आहे. कसं आहे सर तू? आता इथे तुझ्या मुलीची अवस्था बघ जरा. आणि असं असताना सुद्धा तुला हे सगळं सुचतंय? तेच हे आजारी पडली ना, याच्यामुळेच माझ्या डोक्यात हे झालंय. आता मुळावच गाव घालाय पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही. अरे बघ, हे सगळं ना तुझ्यामुळं झालंय, तुझ्यामुळं. आता हे तुलाच भोगायला लागणार. बघ तू बघ. अरे दया, हॅलो हॅलो वहिनी, अहो सावी बोलते. धैर्य तिकडे आलेत का? भाऊजी नाही ग. सावी काय झालंय? वहिनी ते धैर्य अहो सकाळपासून दिसतच नाहीयेत कुठं. मला थोडी काळजी वाटत होती म्हणून फोन केला. सावी मी एक काम करते, मी आईंसोबत बोलून घेते. नाही म्हणजे कालचं जे काय प्रकरण झालं ना तेव्हापासून मला असं वाटतंय एकदा येऊन भाऊजी आईंना भेटून गेले असतील. तर मी बघते आणि परत तुला कळवते फोन करून. हा वहिनी, काही कळलं ना तर प्लीज मला सांगा. हा 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 कळवते. चिडचिड करून आता ना सगळं काम बिघडवू नकोस. मी तुला शब्द दिलाय की धैर्याचं लग्न इरा सोबत होणार तर इरा सोबतच होणार.
काय ग? हा आई ते जरा बोलायचं होतं. बोल पटपट. आणि मी इरासाठी तुला काढा करायला सांगितला होता. हो आणते, पण ते धैर्य भाऊजींबद्दल त्याचं नाव सुद्धा काढू नकोस. मला त्याच्याबद्दल काही ऐकायचं नाहीये. तुला सांगितलं ते कर. काढा घेऊन ये पटकन. आई पण ते जा म्हटलं ना. आले. हॅलो. जे व्हायला पाहिजे होतं तेच झाले बरोबर. आता त्या नायकांची अशी काही जिरेल ना. आता आईंचं काय चाललंय? असं का म्हणाले असतील? हा सगळा आई आणि यांचा प्लॅन तर नसेल ना? धैर्य भाऊजी खरंच संकटात असतील काय? सावे, अगं नको टेन्शन घेऊस. धैर्य इथंच कुठेतरी गेले असतील, येतील ते. होय, काहीतरी आणायला गेला असेल. उगाच टेन्शन घेतलीस नको तील. अरे असं कसं टेन्शन घेऊ नको. कुठंच नाही येत धैर्य. हा वहिनी. हॅलो सावी, अगं भाऊजी इथं नाही आलेत ग. पण आता मला खूप टेन्शन आलंय. टेन्शन? काय प्रॉब्लेम झालाय का? त्याचं काय झालं हं? आमचं हे विलास भाऊजी आणि आई काहीतरी प्लॅन करतायत ग. काय? कसला प्लॅन वहिनी? ते नाही माहित, म्हणजे त्यांचं बोलणं मी वरवर ऐकलं. पण सावी, मला का असं वाटतंय धैर्य भाऊजी कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असू शकतात. हॅलो सावी. हॅलो. हॅलो. काय झालं? अगं बोल की. धैर्य त्यांच्या घरी पण नाही गेले ग. आणि वहिनी म्हणत होते की त्यांचे भाऊ आणि आई मिळून काहीतरी प्लॅन करतायत. धैर्य प्रॉब्लेम मध्ये असू शकते ना. काही नाही, असं रडत बसून काही नाही होणार. आपल्याला धैर्यानं उठायलाच पाहिजे. चला. अगे हे जायचं कुठं आहे पण? जिथं वाट दिसेल तिथं जायचं. अगं पण सावे, आपल्याला माहितच नाहीये ते कुठं गेल्या, तर हुडकायचं कुठं त्यांना? रीने अख्खं कोल्हापूर पिंजून काढायला लागलं ना तरी चालेल, पण आपण धैर्यांना शोधून काढायचं म्हणजे काढायचं. चला.
मला काय वाटते आपण जरा कधी धैर्याला विचार करून शोधलं पाहिजे. म्हणजे विचार करून शोधलं पाहिजे. आपण एक काम करूया, आपण धैर्यांच्या घरी जाऊयात. म्हणजे त्यांच्या घरातून कोण येतंय कोण जाते त्याच्यावरून तरी आपल्याला काहीतरी कळेल. हा, दॅट इज दॅट. हा, कारण नीता वहिनी म्हणत होते की धैर्यांची आई आणि त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केलाय. मग जर आपण त्यांच्या घराजवळ गेलो ना तर आपल्याला नक्की काहीतरी क्लू सापडेल. चला जाऊया. हा चला. परत इकडे हे बघ, आजी सगळं लपूनच बघावं लागणार आहे आपल्याला, कळलं? थांब इथेच. आले मुजुमदाराचे शकुनी आले. बोल जरा. अरे ह्यांच्या हालचाली बघ की. सदा काहीतरी सावध हुडकण्यात असेच वाटत असतात दोघं पण. प्रॉपर विलन. हे धैर्यकडेच जात असतील काय? चला आपण बघूया. आपण तर समजत होतो या दोघांनी धैर्याला डांबून ठेवले, पण हे तर ऑफिस मध्ये घुसलेत की. आता कुठं शोधायचं आपण धैर्यांना? हे बघा, मला अजूनही असंच वाटतं की धैर्यांना काही पण झालेलं नाहीये. तसं असेल तर चांगलंच आहे. अगं पण धैर्य सापडायला तर पाहिजे ना. हा, आपण स्टुडिओत बघूया की, तिथं असला तर सापडेल धैर्य.